नामार्थ संगान रसाना छंदसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणि विनायको भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो यज्ञं विना न पश्यते सिद्ध स्वन्तस्तमीश्वरम् वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकररूपिणो यमाश्रितो हि वक्रोऽपि चंद्र सर्वत्र वंदते जो सुमिरन सिद्धि होई गणनायक करिवर पद करहो अनुग्रह सोई बुद्धि राशि सुभगो सदा मुको होई वाचाल पंगु चढ़ई गिरिवर कह जासु कृपा सुदयाल द्रवो सकल कलिमर्दः बंधो गुरु पद पद्म परागा जय सिया राम सुरज सुबास सरसानुरागा जय सिया राम हे अमूल मैं पूरन चारो जय सिया राम समन सकल भवरुज परिवारो जय सिया राम सुकृत संतन विमल विभूते सिया राम मंजुल मंगल मोद प्रसृते सिया राम आचन मन मंजु मुकुर मलहरणी सिया राम तिलक गुण गण बस करणी सिया राम सिया राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम जय राम अक्षर अक्षर छंद छंद में रस में सुर में साज में माँ सरस्वती बसे हुई हो शब्द शब्द आवाज में कार्य सिद्धि हो रिद्धि सिद्धि दो मंगल मूर्ति गणेश शक्ति स्वरूपा पार्वती संग करी कृपा महेश राम लखन सीता के संग में हृदय बसो हनुमान रामायण का ज्ञान हमें दो गुरु चरणों का ध्यान तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अश्विता
शास्त्रार्थ नित्य नमो नारायण गिरे ब्रह्म स्वरूप श्री हनुमान नमस्तुभ्य श्री हनुमान नमस्तुभ्य यहाँ गच्छ महाप्रभो गच्छ महाप्रभो पूर्व भागे समादिष्ट पूजनं स्वे कुरुष्व मे आये हनुमत विराजिए आये हनुमत विराजिए आये हनुमत विराजिए आये हनुमत विराजिए कथा करहु मति अनुसार कथा करहु मति अनुसार हनुमत विराजिए आये हनुमत विराजिए आये हनुमत विराजिए कथा करो मति अनुसार कथा करो मति अनुसार आये हनुमत विराजिए आये हनुमत विराजिए आये हनुमत विराजिए लोकाभिरामो रणरंगधीरो राजीवनेत्रौ रघुवंशनाथौ कारुण्यरूपौ करुणाकरन्तौ श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये चरितं रघुनाथ शतकोटि प्रविस्तरम् एकमक्षरं पुंसा महापातकनाशनम् एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूचं चरित्र जीवनाचं कल्याण करणार आहे। रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा संसारातल्या दुःखातलं वजाबाकीचं एकमेव साधन आहे। अशी सुरसावीट पवित्र गोड श्री रामकथा या कथेचा आपला 6वा दिवस मोठ्या आनंदाने या ठिकाणी संपन्न होतो आहे। गेले 5 दिवसापासून आपल्या या पवित्र असणाऱ्या जय जिजाऊ लॉन्स या लॉन्सच्या परिसरामध्ये सुंदर अशा पद्धतीचं पवनपुत्र हनुमंतरायचं मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये पवनपुत्र हनुमंतरायची मूर्ती विराजमान 2 दिवसापूर्वी झालेली आहे। मूर्तिपान प्रतिष्ठेच्या पवित्र असणाऱ्या पर्व काळाचं औचित्य साधून त्या निमित्ताने श्री संत जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्याचं पारायण आणि त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने संगीत तुलसी रामकथा या कथेचं भव्य दिव्य अशा स्वरूपाचं नियोजन आदरणीय परमश्रद्धेय या लॉन्सचे असणारे मालक बाबाजी भाऊ मढे आणि समस्त शिंगवे आणि शिंगवे परिसरातील सर्वच असणारे भाविक भक्त गण मंडळी थोर सत्पुरुषांचा कृपा आशीर्वाद या कार्यक्रमाच्या पाठीशी आहे। मी आदरणीय परमश्रद्धेय माझे पितृतुल्य रंगनाथ बाबा कातरवाडीकर यांचं कुशल असं मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे। आज 6 दिवस पूर्ण झाले आपल्या कार्यक्रमाला संपन्न होऊन काल या ठिकाणी रामचंद्र प्रभू सीतामाई आणि लक्ष्मणजी वनवासाच्या दिशेने निघालेले आहे। पहिला मुक्काम तमसा नदीच्या तटावरती झालेला आहे। सगळी असणारी अयोध्येतली प्रजा प्रभू रामाच्या समेत वनाच्या दिशेने मार्गक्रमण करतात।
तमसा नदीच्या तटावरती सगळे असणारे विश्राम करत असताना राजा दशरथजीने सांगितलं की तुम्ही राम लक्ष्मण सीतामाईला रथामध्ये बसवून 4 दिवस अरण्यामध्ये फिरून आणि पुन्हा अयोध्येच्या दिशेने घेऊन यावं. सगळी प्रजा झोपलेली असताना तमसा नदीच्या तटावरती सुमंतजी रथ घेऊन जातात. रथामध्ये राम लक्ष्मण सीतामाई बसतात. सुमंतजीला सांगितलं अशा पद्धतीने रथ चालवायचा आहे. या असणाऱ्या प्रजेला कळालं पाहिजे रथ कोणत्या दिशेने गेला म्हणून. सकाळी महाराज सगळी प्रजा उठली. राम नाही, लक्ष्मण नाही, सीतामाई नाही. अयोध्येमध्ये जातात. राम लक्ष्मण सीतामाई दिसत नाहीये. सगळ्या प्रजेने विचार एक केला की प्रभू रामाला वाटलं असेल की कैकेयी मातेने आपल्याला असणारं वनाचं राज्य दिलेलं आहे. आपल्या कर्माचं फळ आपल्याला भोगायला मिळालं पाहिजे. याकरता आपल्याला झोपेत टाकून खऱ्या अर्थाने प्रभू राम निघून गेले असावे. सुमंतजीच्या रथावरती बसून आणि प्रभू निघालेले आहे. या संपूर्ण प्रजेने एकच विचार केला की 14 वर्ष रामचंद्र प्रभू शिजवलेलं अन्न खाणार नाही. आपण सुद्धा शिजवलेलं अन्न 14 वर्ष ग्रहण करायचं नाहीये. रामचंद्र प्रभू 14 वर्ष वानप्रस्थ आश्रम स्वीकारणार आहे. त्या 14 वर्षाच्या कालखंडामध्ये अयोध्येमध्ये एकाही बाळाचा जन्म नाहीये. तिथून पुढे असणारे प्रभू निघाले. शृंगवेरपूर नगरामध्ये जाऊन पोहोचलेले आहे. आणि त्या शृंगवेरपूर नगराचा मालक निषादराज गुहकाची भेट झाली. आणि त्या निषादराज गुहकाने प्रभूला बसण्याकरता आसन दिलं. आनंद झाला त्याच्या जीवनामध्ये. उघड्या अंगाचा काळा भोर दिसतो. डोक्याला पट्टी बांधलेले, केस वाढलेले आहे. कानामध्ये पांढरे कुंडल आहे, हातामध्ये पांढरं कड आहे. पिळदार शरीराचा तो निषादराज गुहक रामचंद्र प्रभूचं दर्शन घेतोय आणि प्रभूला म्हणतो, प्रभू आज खरा माझा भाग्याचा दिवस उदयाला आला. आज खरा भाग्याचा दिवस उदयाला आलेला आहे. तुमचं दर्शन झाल्यानंतर मला असं वाटतं जीवनात काही कमवायचं मला आता राहिलेलं नाहीये. तो गुहक म्हणतो, प्रभू माझ्या नगरामध्ये आला. लक्ष्मण शेषाचा अवतार फुसकारी मारू लागले. अरे 4 झोपडीचं गाव आणि प्रभूला नगरामध्ये येण्याचा आग्रह करतोस. आता लक्ष्मण शेषाचा अवतार आहे, फुसकारी मारणारच आहे. रामचंद्र प्रभू म्हटले, अरे दादा मला 14 वर्ष वनाचा हा प्रवास करायचा आहे. मला गावात राहून चालणार नाही. असणार एका अशोक वृक्षाच्या खाली विश्रांती घेण्याकरता त्या ठिकाणी प्रभूला आग्रह केलेला आहे. अशोक वृक्षाच्या खाली बसलेले आहे. कंदमुळांचा आहार प्रभूला खऱ्या अर्थाने त्यांनी दिलेला आहे. आणि तो निषादराज गोक म्हणतो, प्रभू माझ्या सर्व जातबाईंना दर्शन दिल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. माझे जातभाई कोण असणारी सरपणाची मुळी विकायला गेलाय, कोण फळं कोण फुलं विकण्याकरता बाजारला गेलाय. ती आल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. सगळे त्यांचे जात भाई आले, प्रभूचं दर्शन घेतलं. सगळ्या जात भाईंना सांगितलं, रात्री प्रभूचा मुक्काम तमसा नदीच्या तटावरती होता. अयोध्येत सगळे प्रजाजन त्या ठिकाणी विश्रांती करता. विश्रांती घेत असताना सगळ्याला झोपेत टाकून प्रभू सुमंताच्या रथावरती आरूढ आणि शृंगवेरपूर नगरामध्ये आलेले. सगळ्या प्रहारेकरांना खऱ्या अर्थाने निमंत्रण देण्यात आलं. हे बघा, डोळ्यात तेल घालून प्रहारा द्यायचाय. डोळ्यात तेल घालून प्रहारा द्यायचाय. सगळी मंडळी सज्ज आहे. त्या ठिकाणी निषादराज गुहकाने सुंदर अशी पर्णकुटी बनवलेली आहे. आणि प्रभूला त्या ठिकाणी विश्रामाची व्यवस्था केलेली, कंदमुळांचा आहार दिलेला आहे.
जे राम लक्ष्मण सीताबाई सुंदर असा गालिचा विश्रांती करता आहे, पण सर्वस्वाचा त्याग करून खऱ्या अर्थाने अरण्यामध्ये आणि त्या काट्या कुपट्यामध्ये असणाऱ्या दगडामध्ये विश्रांती घेतात. सीतामाई अत्यंत प्रतिकूल असणाऱ्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी विश्रांती घेत आहेत. आता जर थोडासा कमी जास्त पणा झाला तर लगेच असणारी घरातली एखादी सून म्हणा, सासू म्हणा, अंगावरती रॉकेल टाकून घेते. ज्या माऊलीने अंगावरती रॉकेल टाकलं ना, आता अंगाला काडी लावणार त्या माऊलीचा 1 मिनिट हात पकडा आणि त्या माऊलीला सांगा तू जरूर आपल्या शरीराला पेटून घे, पण एकदा असणारी रामायणातली सीता वाच. सर्व गोष्टीची अनुकूलता असताना वनाच्या दिशेने मार्गक्रमण करतात आणि अरण्यामध्ये असणारी अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये खऱ्या अर्थाने विश्रांती घेताना असणारी ती सीता रामायणातली दाखवा. मला तरी वाटतं हे रामायण थोडस जर वाचलं तिनं तर जी स्वतःच्या अंगावरती रॉकेल टाकून पेटून घेणारी माऊली जिंदगीत कधी अंगाला काडी लावणार नाही. रामायण नुसतं ऐकण्यासाठी नाही किंवा वाचण्यासाठी नाही, संपूर्ण जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं ज्या ग्रंथामध्ये त्याला रामचरित मानस असं म्हटलं जातं. निषाद राजगुहक असणाऱ्या कैकेयीला नावं ठेवू लागला. म्हटले काय असणारी ती माता आहे की सुख समय असणाऱ्या मुलांना दुःख दिलेलं आहे. काय असणारी कैकेयीला नावं ठेवू लागला निषाद राजगुहक. पण लक्ष्मणाने सांगितलं गुहकाला, दादा जगात कोणीच कोणाला वनवास देत नाही, जगात कोणी कोणाला सुख देत नाही आणि कोणी कोणाला दुःख सुद्धा देत नाहीये. ज्याचे त्याचे कर्म त्याला खऱ्या अर्थाने भोगावे लागतात. एक ठिकाणी वर्णन केले आमच्या महाराजांनी, जगी जीवनाची सार घ्यावे जाणून सत्वर, जैसी ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसी ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. लक्ष्मणजी म्हणतात जगात कोणीच कोणाला सुख देत नाही, कोणी कोणाला दुःख देत नाही. सुखस्य दुःखस्य नकोपी दाता परोद दादी ती कुमुते रेषहा. आमचे कर्म आम्ही भोगतोय, कोणी कोणाला वनाला पाठवत नाही, कोणी कोणाला राज्यावरती बसवत नाही. निषाद राजगुह काही मातेला नाव ठेवतोय. पुढे रामचंद्र प्रभू सुमंतजीला सांगतात की तुम्ही अयोध्यापुरीमध्ये जावं. सुमंतजी माघारी फिरले आणि प्रभूने सांगितलं लक्ष्मणजी काही क्रोधाने शब्द बोलले असतील तर ते माझ्या असणाऱ्या पित्याला राजा दशरथाला सांगू नये. सीतामाईने सुद्धा सांगितलं की माझी कोणत्याच पद्धतीची चिंता करू नये म्हणून माझ्या असणाऱ्या सासरे बुवांना सांगा. आणि इकडे रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी सीतामाई शरवीच्या काठावरती येतात. अरे गंगेच्या पलीकडे जाण्याकरता त्या निषाद म्हणजे केवटाला विनंती करतात, हे केवटा आम्हाला तू नावेत बसून पलीकडच्या काठाला सोडतोस का. विनंती करतात केवटाला, नावेची मागणी केलेली आहे. मागी नावन केवट आना, मागी नावन केवट आना, कही तुम्हारा मर्म मैं जाना, कही तुम्हारा मर्म मैं जाना,
ते केवटाला नावेची मागणी करतात. ते दादा आम्हाला नावेत बसून पलीकडे सोडतोच का? ते केवटाने सांगितलं, तुमचं मर्म मला माहित आहे. तुमच्या चरण स्पर्शाने एकदा दगडाची बाई झाली होती. छुवत शिला भाई नारी सुहाई. तुमच्या चरण स्पर्शाने एकदा दगडाची बाई झाली होती. अरे तुमच्या चरणाचे रजकण जर माझ्या लाकडाच्या नावेला लागले ना प्रभू, या नावेची बाई व्हायला वेळ लागणार नाही. माझ्या संपूर्ण परिवाराचं भरण पोषण पालन पोषण या नावेच्या आधारावरती चालतं. आणि या नावेची जर बाई झाली तर 2 बायकां फजिती आहे का? अशी परिस्थिती माझ्या जीवनात मला उपभोगावी लागेल. छुवत शिला भाई नारी सुहाई. तुमच्या चरणाचा महिमा मला माहित आहे. म्हणून केवट म्हणतो, तुमच्या चरण धुतल्याशिवाय तुम्हाला मी नावेमध्ये बसवणार नाही आणि पलीकडच्या काठाला सोडणार नाही. मी म्हणत नाही मला तुमच्या चरण धुऊ द्या, तुम्ही मला म्हणा माझे चरण धुऊ. हाताला पेटला केवट. याचं काय कारण आहे? एकदा निषादराज गुह अरण्यामध्ये सर्पण आणण्याकरता गेलेला होता आणि असणारा केवट शिकारीच्या उद्देशाने गेलेला होता. त्या निषादराज गुहकाला तहान लागली. पाणी पाणी करतो, पाणी मिळत नाही. या केवटाजवळ पाण्याची वॉटर भरलेली होती आणि ती पाण्याची वॉटर मधलं पाणी त्या निषादराज गुहकाला पाजलं. गुहक म्हटलं, या पाण्याच्या मोबदल्यात माझ्याकडे काहीतरी माग. केवट म्हटला, ज्यावेळेस रामचंद्र प्रभू शरूच्या काठावरती येतील तेव्हा माझी नाव सोडून दुसऱ्याची नाव या गंगेच्या काठावरती येता कामा नये. लक्ष म्हणजे फुसकारे मारू लागले. तरी तो केवट म्हणतो, मला लक्ष्मणाच्या हातून मरण आले तरी चालेल, या गंगेच्या काठावरती मरण, प्रभू रामाच्या डोळ्यासमोर मरण. आणि जे मृत्यूच्या काळी हजर राहतात त्यांना दशक्रियाला सुद्धा हजर राहावं लागतं. प्रभूच्या डोळ्यासमोर जर मला मृत्यू आला तर माझं जीवन धन्य होईल. पण तुमचे चरण धुतल्याशिवाय तुम्हाला मी नावेत बसवणार नाही, कारण तुमच्या चरणाचा महिमाला माहित आहे. काय महिमा आहे? ध्वज चरणों को आगे बढ़ा दीजिए, नाव दोनों की भगवान समर जाएगी. ध्वज चरणों को आगे बढ़ा दीजिए, नाव दोनों की भगवान समर जाएंगे. ध्वज चरणों को आगे बढ़ा दीजिए, नाव दोनों की भगवान समर जाएगी. ध्वज चरणों को आगे बढ़ा दीजिए, नाव दोनों की भगवान समर जाएंगे. मैंने चरणों की, तुम्हारी चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े के मेरे पुराने प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ों के मेरे पुराने प्रभु.
मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात केवल की, बात केवल की, बात केवल की सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। चरण धोकर उत्तम को दिलाने लगे, गंगा ही माई भगवान समर जाए। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़े के मेरे पुराने प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुराणी प्रभु। तुमच्या चरणाचा महिमा मला माहित आहे। चरण धुतल्याशिवाय तुम्हाला मी नावेत बसून पलीकडे सोडणार नाही। रामचंद्र प्रभू म्हटले 8 वाजत आले, टपकन आम्हाला चरण धुवून नावेत बसू आणि पलीकडच्या काठाला सोड। तो केवट म्हटला लगेच या गोष्टी होणार नाही, मला घरी जावं लागेल, माझा बायका मुलांचा खुलासा घ्यावा लागेल। ते काय म्हणतात ते बघावं लागेल, नंतर तुमचे चरण धुतल्या जातील, नंतर तुम्हाला नावेत बसून पलीकडे सोडल्या जाईल। नावाडी घरी पळत गेला आणि घरी गेल्यानंतर महाराज प्रभूचे चरण धुण्याकरता या महाराज बस प्रभूचे चरण धुण्याकरता धातूचं भांड आणलं नाही। धातूचं भांड का आणलं नाही? प्रभूंनी 14 वर्षे सर्वस्वाचा त्याग केलेल्या धातूचं भांड प्रभू आम्हाला चालणार नाही। मग काठवट आणली। काठवट पूर्वी भाकरी करण्याची काठवट असायची। ज्या वेळेस नावेमध्ये पाणी घुसायचं तेव्हा नावेतलं पाणी कमी करण्याचं काम ती असणारी काठवट करायची। आज जर काठवट जर आणली नसती तर काठवट रुसली असती। जेव्हा नाव बुडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही माझं सहकार्य घेता ना। आज उद्धाराची वेळ आली ते मला घरी टाकून आपण स्वतःचा उद्धार करून घेता। दुसरं महत्वाचं कारण आहे काठवटच का? लाकडाच्या काठवटीमध्ये जर प्रभू रामाचे चरण धुतले तर प्रभूच्या चरणाचं उदकनाम पाणी त्या लाकडामध्ये मुरल्या जाईल आणि रोज भाकरी करत असताना थोडा थोडा प्रभू चरणाचा आनंद आपल्याला जीवनात उपभोगायला मिळेल। याकरता लाकडाची काठवटीमध्ये प्रभू रामाचे चरण धुवू लागलेला आहे तो केवळ। आणि चरण धुत असताना लक्ष्मणाकडे बघून आणि प्रभू हसतात आणि सीतामाईकडे बघून सुद्धा हसतात। लक्ष्मणजीने प्रश्न केला, तुम्ही माझ्याकडे बघून का हसतात प्रभू? हसण्याचं कारण सांगितलं। लक्ष्मणा, मागच्या जन्मामध्ये मी विष्णू होतो, तू मागच्या जन्मामध्ये शेष होता आणि हा नावाडी मागच्या जन्मात कासव होता। कासव तो माझ्या दर्शनाकरता यायचा, पण तू शेषाचा अवतार असल्यामुळे तो त्या कासवावरती फुसकारत होता। मागच्या जन्मात नाही माझं दर्शन घडू दिलं त्याला। या जन्मात मागच्या जन्मातला विष्णू मी राम झालो, मागच्या जन्मातला शेष तू लक्ष्मण झाला।
आणि मागच्या जन्मातला कासव तो नावाडी झाला। आता त्याचा माझा काही संबंध नसताना तुमच्या डोळ्यासमोर एकटा माझे चरण धुतो, ही मागच्या जन्माची वसुली आहे, वसुली। सीतामाईकडे बघून प्रभू हसत असताना सीतामाई म्हणू लागल्या, तुम्ही माझ्याकडे बघून का हसता? रामचंद्र प्रभूने सांगितलं की तुझ्या बापाने जनकाने तुझ्यासारखं रत्न मला स्वयंवर मंडपामध्ये माझ्या स्वाधीन केलं, पण तुझ्या बापाला जनकाला मी फक्त डाव्या पायाचा एक अंगुष्ठात होऊ दिला, पण याचा माझा काही संबंध नसताना तुमच्या डोळ्यासमोर हा दोन्ही चरण धुतोय, याकरता मी तुमच्याकडे बघून हसतो। काय केलं केवटाने? रामचंद्र प्रभूचे चरण धुतले, चरण उदकद्वारा संपूर्ण परिवाराचा उद्धार करून घेतला आणि प्रभूला केवट म्हणतो, मी पालता झोपतो माझ्या शरीरावरती पाय देऊन आणि तुम्ही नावेमध्ये बसायचंय। त्याचं पहिलं कारण असं आहे की तुमच्या पायाला असणारी कुठं माती धूळ लागायला नको, आणि ती धुळीचा स्पर्श माझ्या जर नावेला झाला तर पुन्हा नावेची बाई होईल। दुसरं कारण असं आहे की तुम्ही माझा अभिमान तोडून या नावेमध्ये बसायचंय। उद्या मला अभिमान व्हायला नको की एक काळी या पट्ट्याने प्रभू रामाचे चरण धुतले होते, हा अभिमान गलित गात्र झाला पाहिजे, याकरता माझा अभिमान तोडून खऱ्या अर्थाने तुम्ही नावेमध्ये बसायचं आहे। प्रभूचे चरण धुतले आणि रामचंद्र प्रभू नावेमध्ये बसले, पण नावेमध्ये बसत असताना पहिलं सीतामाईला नावेत बसवलं। पहिल्या दिवसाची कथा आठवा, ते साधू महाराज रेल्वे स्टेशनवरती चौपाया वाचत होते, एक शेठजी आली, म्हटले तुम्ही रामायणच का वाचता, तुम्हाला दुसरे ग्रंथ दिसत नाही का? तेवढ्यामध्ये गाडी आली, त्याची पत्नी नळावरती पाणी आणायला गेली, ती खालीच राहिली आणि हा नावेत बसला, आपलं रेल्वेत बसला, गाडी निघून गेली। काही अंतर काटून गाडी गेल्यानंतर आवाज येऊ लागला, गाडी थांबवा, गाडी थांबवा। साधू महाराजांनी विचारलं, साखळदंड कोणी ओढला? गाडी कोणी थांबवली? साखळदंड त्यांनी ओढला होता की जो शेठजी साधूला म्हणत होता तुम्ही रामायणच का वाचता, दुसरे ग्रंथ तुम्हाला दिसत नाही का? त्यावेळेस साधू महाराजांनी सांगितलं होतं त्या शेठजीला, दादा तुम्ही रामायण जर वाचला असता तर तुमची पत्नी खाली राहिली नसती आणि तुम्ही एकटे गाडीमध्ये बसला नसता। ज्या वेळेस रामचंद्र प्रभू नावेत बसायला लागले त्यावेळेस पहिलं सीतामाईला नावेत बसवलं आणि नंतर प्रभू नावेमध्ये बसतात। राम लक्ष्मण सीतामाई नावेमध्ये बसलेली, नाव निघालेली, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राम 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 राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम। नाव निघाली, पण नाव पलीकडच्या काठाला जात नाही, अलीकडच्या काठाला येत नाही। रामचंद्र प्रभू त्या नावाड्याला म्हणतात, दादा आम्हाला रात्र थोडी सोंग फार आहे, वेळ कमी आहे, आम्हाला लवकर पलीकडच्या काठाला सोड। पण तो केवट म्हणू लागला, प्रभू तुम्ही 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर मला दर्शन देऊन जर अयोध्येमध्ये जात असाल तर तुम्हाला 2 मिनिटाच्या आत पलीकडच्या काठाला सोडतो, आणि मला दर्शन दिला बिन तुम्ही जर अयोध्येमध्ये जात असाल मग पलीकडे नाही आणि अलीकडे सुद्धा नाही। रामचंद्र प्रभूने वचन दिलं, दादा 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर मी तुला दर्शन दिल्याशिवाय अयोध्येमध्ये जाणार नाही। नाव 2 मिनिटाच्या आत पलीकडच्या काठाला गेली। राम लक्ष्मण सीतामाई नावेतून खाली उतरले
आणि सीतामाईने प्रभूचं मनोगत ओळखलं आणि बोटातली करमुद्रिका काढून प्रभूच्या स्वाधीन केली आणि प्रभूला सांगितलं, प्रभू या नावाड्याला ही नावेची उतराई म्हणून एवढी करमुद्रिका द्या. ती करमुद्रिका देत असताना नावाड्याने सांगितलं, प्रभू तुमचा आणि माझा दोघाचा धंदा सारखाच आहे. फरक एवढा, मी सामान्य नदीतून तारणारा नावाडी आहे आणि तुम्ही भवसागरातून तारणारी नावाडी आहात. माझा धंदा छोटा आहे, तुमचा बिझनेस मोठा आहे. मी आता तुम्हाला या सामान्य नदीतून तारतो, पण तुम्ही मला भवसागरातून तारा. उतराई घेतली नाही. ज्याचा धंदा सारखा असतो तो एकमेकाकडून उतराई घेत नसतो. नाही सीना नाही ले तो धोबी सीना धोबी ले तो इन जाती कौन बिगाड़ियो. तुम आयो मेरे घाट हमने पार उतार दियो, मैं आऊंगा तोरे घाट भवसागर पार उतार दियो. न्हावी न्हाव्याचे दाढी कटिंग करण्याचे कधी पैसे घेत नाही. धोबी धोब्याचे कपडे धुण्याचे कधी पैसे घेत नाही. नाही सेना नाही ले तर धोबी सेना धोबी ले. तसं तुमचा आणि माझा दोघाचा धंदा सारखाच आहे. मी आता तुम्हाला सामान्य नदीतून तारलं, तुम्ही मला भवसागरातून तारा. राम लक्ष्मण सीतामाई गंगा मातेला प्रार्थना करून आणि खऱ्या अर्थाने वनाच्या दिशेने निघतात. या केवटाने काय केलं महाराज, आपली नाव गंगेच्या काठावरती आणली, स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे आणि त्याची यथोचित पूजा केलेली. आता प्रभू या नावेत बसले. एकाही संसारी व्यक्तीला मी नावेमध्ये बसू देणार नाही. आणि डोळ्याला पट्टी बांधली त्या केवटाने. 14 वर्ष मनात विचार करतो, आता मी नेमकं जावं तरी कुठं. प्रभू आता वनाच्या दिशेने त्यांनी मार्गक्रमण केलाय, मी आता कुठे जाऊ. तो नावाडी तो केवट मनात विचार करतोय, जाऊ कहा तजे चरण तुम्हारे. जाऊ कहा तजे चरण तुम्हारे. ताको राम पतित पावना. ताको राम पतित पावना. केहि के दिय पियारे हो राम. जाऊ कहा तजे चरण तुम्हारे. जाऊ कहा तजे चरण तुम्हारे. मनात विचार करतो, आता मी कुठे जाऊ. चिंतायुक्त वातावरणामध्ये जीवन जगण्याची वेळ त्याच्या जीवनात आहे. 14 वर्ष प्रभू रामाचं चिंतन केलं केवटाने. पण वनवास संपल्यानंतर प्रभू मला दर्शन दिल्याशिवाय जाणार नाही. 14 वर्ष गंगेच्या काठावरती नाव स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. डोळ्याला पट्टी बांधून प्रभू रामाचं स्मरण करतोय. श्रीराम श्रीराम श्रीराम. प्रभू पुढे निघाले. पुढे चालता 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 भारद्वाज मुनींचा आश्रम लागलेला आहे. भारद्वाज मुनींच्या चरणावरती मस्तक ठेवलं प्रभूने. लक्ष्मणजी मस्तक ठेवतात. सीतामाईने दर्शन घेतलं आणि भारद्वाज मुनींना रामचंद्र प्रभू म्हणतात की तुम्ही आम्हाला पुढे जाण्याचा रस्ता सांगा. योग्य रस्त्याचं मार्गदर्शन केलंय भारद्वाज मुनींनी. पुढे निघाले. पुढे चालता चालता वाल्मिकीजींचा आश्रम लागला आणि वाल्मिकीजींना दर्शन केलं त्यांचं आणि प्रश्न केला, आम्हाला राहण्याचं ठिकाण सांगा. रामचंद्र प्रभूने आपल्या 14 वर्षाच्या कालखंडामध्ये 3 प्रश्न केलेले. भारद्वाज मुनींना विचारलं, आम्हाला जाण्याचा रस्ता सांगा. वाल्मिकीजींना प्रश्न केला, आम्हाला राहण्याचं ठिकाण सांगा.
आणि पुढे प्रश्न करणारे पुढे कथा येणारच आहे। अगस्ती मुनी महाराजाला विचारलं आम्हाला राक्षस मारण्याचे मंत्र सांगा। 3 प्रश्न प्रभू रामाने आपल्या 14 वर्षाच्या वनवासाच्या कालखंडात केलेले आहे। इकडे अयोध्येमध्ये रामचंद्र प्रभूच्या वियोगाने सुमंत आले आणि सुमंतांनी सगळं सांगितलं की 14 वर्षाच्या आत प्रभू येऊ शकत नाही, सगळी अयोध्या दुःखी आहे। आणि रामाच्या वियोगाने राजा दशरथांनी 6 वेळा राम राम म्हणून आपल्या देहातून प्राण सोडला। स्वामीजी वर्णन करतात, राम राम कही राम कही राम राम कही राम। 6 वेळा राम राम म्हणून राजा दशरथांनी आपल्या देहातून प्राण सोडला। 6 वेळा राम राम म्हणून का प्राण सोडला याचं पहिलं कारण असं आहे, रामाला वनवासाला जाऊन 6 दिवस झाली होती म्हणून 6 वेळा राम राम म्हणून आपल्या देहातून प्राण सोडला। रामाचं नाव हे 6 शास्त्रांचं सार आहे म्हणून 6 वेळा राम राम म्हणून राजा दशरथांनी आपल्या देहातून प्राण सोडला। आणि अंतकाळच्या समयाला कौशल्या सुमित्रा सुमंत या तिघांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आणि राम लक्ष्मण सीता या तिघांना आठवलं, याची बेरीज होते 6 म्हणून 6 वेळा राम राम म्हणून राजा दशरथांनी आपल्या देहातून प्राण सोडला। भरताने तलवार काढली कैकेयीला मारण्याकरता, तलवार काढली। तेवढ्यामध्ये भरताने मनात विचार केला, मी जर आता या कैकेयीचा शिरच्छेद केला तर माझ्या भावाला रामाला अरण्यामध्ये लोक नावं ठेवतील, अरे याच्या भावाने स्वतःच्या आईचा घात केलेला आहे। माझ्या बंधूला रामाला अरण्यामध्ये कोणी नाव ठेवू नये म्हणून तलवार पाठीमागे घेतली। आणि रामायण हे माय बापाची सेवा शिकवतं म्हणून तलवार पाठीमागे घेतली। अयोध्येमध्ये भरताला वशिष्ठ महाराज आग्रह करतात, तुमच्या पित्याने राजा दशरथांनी तुम्हाला असणारे हे अयोध्येचं राज्य दिलेलं आहे, तुम्ही या राजगादीचा स्वीकार करा। भरत म्हणू लागले, तुम्ही क्रम सांभाळा नाही, मला पहिला अयोध्येच्या राजगादीवरती बसवायला पाहिजे होतं आणि नंतर असणारा रामाला वनाला पाठवायला पाहिजे होतं, तुम्ही क्रम सांभाळा नाही। ज्या अयोध्येमध्ये राम नाही ती अयोध्या माझ्या दृष्टीने स्मशान आहे आणि ज्या अरण्यामध्ये राम आहे ते अरण्य माझ्या दृष्टीने अयोध्या आहे। पाण्याशिवाय नदीला किंमत नाही आणि प्राणाशिवाय देहाला किंमत नाही, रामाशिवाय या अयोध्याला किंमत नाही। आपला देह सुद्धा अयोध्याच आहे, आपल्या असणारा हृदयातला आत्मा म्हणजे तो आत्मा राम आहे। रामाशिवाय देहरूपी अयोध्येला किंमत नाहीये। भरतजी म्हणतात, मला असं वाटतं प्रभू रामाच्या भेटी करता जावं। सगळी सेना घेऊन भरत चित्रकूटावरती प्रभू रामाच्या भेटी करता निघालेला आहे। भरत आल्याची वार्ता कळता क्षणी एवढी सेना बरोबर आहे। लक्ष्मण मनात विचार करतात, आपल्याला मारण्याच्या उद्देशाने तो सेना घेऊन नाही आला, पण शुभ शकुन होऊ लागले। रामाच्या भेटी करता असणारा भरत सगळी सेना घेऊन आलेला आहे। चित्रकूटावरती राम भरताची भेट झाली। भरताला जो आनंद झाला तो गगनात मावेना। रामाची आणि भरताची भेट झाली, आनंद झाला। त्यावेळेस भरत म्हणतात, प्रभू तुमच्याशिवाय अयोध्येच्या राजगादीला शोभा नाहीये। पण रामचंद्र प्रभूने सांगितलं, अरे भरता, या अयोध्येचं राज्य माझ्या आईने कैकेयीने तुला दिलंय, मला वनाचं राज्य दिलंय। 14 वर्षाच्या आत मी अयोध्येमध्ये येऊ शकत नाही। त्यावेळेस भले माझ्या पादुका घेऊन जा म्हटले। रामचंद्र प्रभूच्या पादुका आणि भरताच्या स्वाधीन करण्यात आल्या। सगळ्या सेनेसहित भरत अयोध्येच्या दिशेने परतत असताना प्रभूला सांगितलं, प्रभू 14 वर्षाच्या अंतिम दिनी तुम्ही जर अयोध्येत जर आला नाही तर हा भरत तुम्हाला जिवंत दिसणार नाही।
प्रभू रामाच्या पादुका घेऊन सगळ्या सेनेसहित भरत अयोध्येमध्ये येतो आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर नंदी ग्रामामध्ये खऱ्या अर्थाने भरत तपश्चर्या करतायत आणि 14 वर्ष ते असणाऱ्या पादुकांचं स्मरण करून अयोध्येचा राजकारभार भरताने चालवला। एखादा गल्लीतला बल जरी उडाला तरी पादुकांचं स्मरण करावं। इस गल्ली का लट्टू जल गया बिठाओ, त्या पादुकांनी सांगावं तेवढा बल बसून द्या। 14 वर्ष खऱ्या अर्थाने अयोध्येचा राजकारभार त्या पादुकांचं स्मरण करून खऱ्या अर्थाने भरताने चालवलेला आहे आणि या ठिकाणी अयोध्या कांडाचा समारोप आहे। काही लोक म्हणतात राम वनाला गेला तेव्हाच खऱ्या अर्थाने याला अरण्यकांड नाव द्यायला पाहिजे होतं, पण 13 वर्ष अयोध्येतले प्रजाजन असणाऱ्या चित्रकूटावरती जात येत होते म्हणून खऱ्या अर्थाने अरण्यकांड नाव दिलं नाही। या ठिकाणी अयोध्या कांडाचा समारोप आहे। इथे श्री रामचरितमानसे सकल कली कलुष विध्वंसणे द्वितीय सोपान समाप्त। अरण्य कांडाला प्रारंभ करत असताना गोस्वामी तुळशीदासजी शिव पार्वती गणेशजीला वंदन करतात आणि एक दिवसाचा प्रसंग आहे। चित्रकूटावरती रामचंद्र प्रभूचं वास्तव्य 13 वर्ष आहे। 13 वर्ष वनवासाची 13 वर्ष संपलेली 14व्या वर्षाचा प्रारंभ आहे। एक दिवस रामचंद्र प्रभू सीतामाई बसलेले असताना आनंदाच्या भरामध्ये रामचंद्र प्रभूने सुंदर असणारी फुलांची पुष्प माळा बनवली आणि सीतामाईच्या गळ्यामध्ये टाकलेली आहे। त्यावेळेस सीतामाई म्हणू लागल्या, प्रभू मी तुमच्या गळ्यामध्ये फुलांची माळा टाकायला पाहिजे, तुम्ही आज आनंदित आहात। प्रभू रामाने सीतामाईला सांगितलं, अगं सीते वनवासाची 13 वर्ष आज संपली आणि 14 वर्षाची सुरुवात आहे, म्हणून आनंदाच्या भरामध्ये तुझ्या गळ्यामध्ये मी फुलांची माळा टाकतोय। पण तेवढ्यात प्रकार काय घडला, इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या रूपामध्ये आला आणि सीतामाईच्या पायाला चोच मारली। सीतामाईच्या पायातून रुधिरनाम रक्त वाहू लागलेलं आहे। स्वामीजी वर्णन करतात, जग में जंगल जंगल खू में तपसी बनकर लीला था, नंगे पुग जुबती कुश काठी धरती दुखी देख सिया राम, वनवासियो जी का भेष जटा बन गए, सिर के केश प्रभु फूलों से हर बनाए, सिया है तो आभूषण राव, ये कौवा बना जयंत इंद्र सोता, मारा चोच सिया के चरण, रुधिर बहा है सिया के पग से, कौवे पर प्रभु छोड़े पार, जेर गुणोदन जय सिया राम, जेर गुणोदन जय सिया राम, जेर गुणोदन जय सिया राम। इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या रूपात येऊन सीताबाईच्या पायाला चोच मारतोय, रक्त वाहतोय। त्यावेळेस रामचंद्र प्रभूचा बाण ते असणाऱ्या जयंताच्या पाठीमागे सुई सुई करत पळत सुटू लागला। तो जयंत पळत पळत आपल्या पित्याजवळ इंद्राजवळ गेला। स्वतःच्या पित्याने इंद्राने सुद्धा त्याला मदत केली नाही, सहकार्य केलं नाही। का? जयंत म्हणू लागला, इंद्र म्हणू लागला जयंताला, एकदा मी सर्प यज्ञामध्ये गेलो होतो तेव्हा वरून आवाज आला होता, इंद्राय तक्षकाय स्वाहा, तेव्हापासून मी असल्या कामामध्ये मदत करत नाही। तू माझा मुलगा असला तरी ब्रह्मलोकात
गेला, शिवलोकात गेला, त्याला कोणीच मदत केली नाही. नारदाच्या जवळ जाऊन त्यांनी हकीकत सांगितली. नारद देखा बिकल जयंता, लागी दया कोमल चित्त संता, पटवा तुरत राम पहिताई, कैसी पुकारी प्रणत हित भाई. नारदाने जयंताला सांगितलं की तुम्ही रामचंद्र प्रभूची विनंती करा. प्रभूच्या चरणावरती मस्तक होतो तो जयंत. आपलं मस्तक ठेवलं. चुकून माझ्याकडून अपराध घडला, चुकून सीताबाईच्या पायाला चोच मारल्या गेली. मला एवढ्या अपराधातून क्षमा करा, मी पुन्हा असा अपराध करणार नाही. रामचंद्र प्रभू म्हणतात मी एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम. एकदा धनुष्याला बाण लागल्यानंतर काम केल्या बिना माघारी येत नाही. नारदानी सांगितलं एक काम करा, तुम्ही सीतामाईला शरण जा आणि सीतामाईला सांगा की एवढं प्रभूला समजावून सांगा चुकून माझ्याकडून अपराध घडलाय. माणूस जगात कोणाचंच ऐकत नाही, पण घराचं ऐकल्याशिवाय राहत नाही. मग सीतामाईला शरण गेला. आई साहेब चुकून माझ्याकडून अपराध घडलाय, धनुष आणि तुमच्या पायाला चोच मारल्या गेली. मी असा अपराध पुन्हा जिंदगीत करणार नाही, पण प्रभूला समजावून सांगा एवढ्या अपराधातून मला क्षमा करा. सीतामाईने सांगितलं प्रभूला एवढ्या अपराधातून क्षमा करा ना त्या असणाऱ्या जयंताला. रामचंद्र प्रभू म्हटले कावळ्या माझं वचन आहे, मी एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. एकदा धनुष्याला बाण लागल्यानंतर काम केला बिना तसा पुन्हा माघारी येत नाही. तुला मराव वाटतं का कावळ्या? कावळा म्हटला मला मराव वाटत असतं तर मी एखाद्या पुढाऱ्याला शरण गेला असतो, पण तुम्हाला शरण आलो नसतो. मग तुझा एखादा अवयव काढला तर चालेल, एक सोडून दोन अवयव काढा, पण मला जाग्यात जीवच काय मारू नका. म्हणून प्रभू रामाच्या धनुष्यातून बाण सुटला, कावळ्याला डोळ्याला जाऊन लागला. तेव्हापासून कावळ्याला किती डोळे? एकच डोळा आहे, पण भर दिवसा दगड मारून दाखवा लागला तर शपथ आहे महाराज. सीताराम लो भजन लाभो लीजियो रे. या महाराज सीताराम लो भजन लाभो लीजियो रे. आज आपल्या असणाऱ्या कथेमध्ये परमश्रद्धेय परम आदरणीय महाराष्ट्राच्या नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कान्याकोपऱ्यामध्ये सुद्धा ज्यांचा आवाज आणि ज्यांचं नाव जाऊन पोहोचलेलं आहे ते असणारे परमश्रद्धेय परम आदरणीय माझे हृदय विद्या सन्मित्र. आपल्या परिसराचं वैभव आहेच, पण वारकरी संप्रदायाचं वैभव परमश्रद्धेय भागवताचार्य कीर्तन केसरी श्रावणजी महाराज विसापूरकर आदरणीय महाराजांची परम उपस्थिती आपल्या कार्यक्रमात आहे. एकदा टाळी वाजवून त्यांचा सन्मान करा. अशी माणसं आपल्या कार्यक्रमामध्ये येणं म्हणजे अंतःकरणातलं प्रेम आहे म्हणून येतात महाराज. त्यांची तारीख घेण्याकरता किमान 15 दिवस, महिना, 2 महिने तरी आधी फोन करावा लागतो. पण अंतःकरणातून प्रेम करणारी माणसं आहे. आदरणीय महाराजांची परम उपस्थिती आपल्या कार्यक्रमामध्ये आहे. तसं आपल्या बाबाजी भाऊंच्या प्रेमापोटी आणि सर्वच असणाऱ्या या परिसरातलं म्हणजे सगळ्याच भाविकांचं प्रेम त्यांच्यावरती आहे. दुसरे परमश्रद्धेय आमचे माऊली महाराज घनगाव आदरणीय माऊलींची उपस्थिती आपल्या कार्यक्रमात आहे. एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. वा वा. तबल्याची साथ करण्यासाठी आमचे परमश्रद्धेय हृदय विद्या सन्मित्र आमचे दत्ता महाराज महाराजांची उपस्थिती आहे.
शिंतची साथ करण्याकरता आमचे आदरणीय सानप महाराज गेले 4-5 दिवसापासून या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान आहे। आदरणीय परमसद्य आमचे अर्जुन महाराज, सगळीच मंडळी, आमचे आदरणीय बाळकृष्णजी महाराज झालटे, सर्वच मंडळींची परम उपस्थिती आहे। महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, आपली कथेला या ठिकाणी सुरुवात करतो। आदरणीय आमचे सोमनाथजी दादा, वा वा वा, माझ्या अंतःकरणातला माझा प्राण, देह वेगळा पण प्राण एकच, आमचे सोमनाथ महाराज, रामरत्न साऊंड सिस्टमचे मालक आदरणीय भाऊंची उपस्थिती आहे। आमचे विशाल महाराज दवंडे, त्यांची उपस्थिती आहे। सर्वच असणारे संत मंडळी आपल्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे। सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या पुढील कार्यक्रमाला प्रारंभ करतो। जयंत म्हणू लागला, माझा भेद दृष्टीचा तुम्ही नाश केलेला आहे, मला काही किंमत ठेवली नाही। त्या जयंताला प्रभू रामाने वरदान दिलं, जीवात्मा जेव्हा इहलोकाची यात्रा संपून जेव्हा यमलोकी जाईल ना, त्याच्या पश्चात त्याचा अंतविधी झाल्यानंतर दशक्रिया विधी होतो। त्या दिवशी पिंडदान केल्या जातं। पिंडाला तू स्पर्श केल्याशिवाय जीवात्मा बंधनातून मुक्त होणार नाही। ते असणाऱ्या कावळ्याला खऱ्या अर्थाने वरदान दिलंय प्रभू रामचंद्रजीने। रामचंद्र प्रभू तिथून पुढे निघाले, आत्री ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचलेले। ऋषींच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं। अनुसया मातेने खऱ्या अर्थाने सीतामाईला जवळ घेतलं, आभूषण केलेलं आहे आणि पतिव्रता धर्माचे 4 प्रकार अनुसया मातेने असणारे सीतामाईला सांगितलेले आहे। पतिव्रता, पतिव्रता कोणाला म्हणतात, फार मोठा प्रश्न आहे। तुका म्हणे पतिव्रता, जिची देवावरी सत्ता। नुसतं बोलण्यापुरतं नाहीये, बोल बोलता वाटे सोपेन करणी करता टीर कापे। एक माऊली कांडण करत होती, कांडण करता 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 मुसळ वरती गेलं, मुसळाला आज्ञा केली, मुसळा थांब म्हटले, थांब म्हणता क्षणी मुसळ जाग्यावरती थांबलं। पण शेजारच्या शांताबाईला काही शांत बसवलं नाही, तिने उद्योग चालू केला। तू एवढी असणारी पतिव्रता आहे का? तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ असा पतिव्रता धर्म टिकवला आहे। तिने कांडण करायला सुरुवात केली, कांडण करता करता मुसळ वरती गेला, आज्ञा केली, मुसळा थांब म्हटले। मुसळ वरती जाताना 50च्या स्पीडने गेलं, पण खाली येताना 100च्या स्पीडने आलं। तिच्या नाकावरती दंड दिशी आदळलं, जागेवरती चपटी करून टाकली। तो का म्हणे पतिव्रता, जिची देवावरी सत्ता। पतीची मता अनुसरुणी पतिव्रता। 4 प्रकारचे पतिव्रताचे धर्म अनुसया मातेने सांगितलेले। अन अधिक असूया, अन म्हणजे द्वेष नाही आणि असूया म्हणजे द्वेष। जिच्या अंतःकरणात द्वेषाला जागाच नाही ती आत्रीची अनुसया। अ म्हणजे नाही आणि त्री म्हणजे 3 गुण। 3 गुणांच्या पलीकडे ज्यांचं जीवन आहे ती आत्री ऋषी। पहिला धर्म सांगितला, उत्तम के अस बस मन माही, सपनिवान पुरुष जग नाही। उत्तम पतिव्रता तिला म्हणतात जिला स्वतःचा पती सोडला तर परपुरुष जिच्या स्वप्नात सुद्धा येत नाही, तिला उत्तम पतिव्रता म्हणतात। मध्यम पतिव्रता कोणाला म्हणतात? मध्यम परपती देखै कैसे, भ्राता पिता पुत्र निज जैसी। परपुरुष पाहिल्यानंतर आपला भाऊ आहे, आपला पिता आहे, असं जिला मनातून वागतं ना दादा, तिला मध्यम पतिव्रता म्हणतात। तिसरी पतिव्रता आहे जिचा पतिव्रता धर्म फक्त कुलाच्या मर्यादा समजून पतिव्रता धर्म टिकल्या जातो, तिला निकृष्ट पतिव्रता म्हणतात। धर्म विचारी समुजी कुल रही, सो निकृष्ट त्रिय श्रुती असं कहई।
जिला अवसर न मिळाल्यामुळे जिचा पतिव्रता धर्म टिकल्या जातो तिला अधम पतिव्रता म्हणतात. बिनु अवसर भयतेर जोई जाणी वादम नारी जग सोई. 4 प्रकारच्या पतिव्रताचा धर्म सांगून तिथून पुढे राम लक्ष्मण सीतामाई पुढे निघालेले आहे. चालता चालता विराट नावाच्या राक्षसाची भेट झाली. त्याचा उद्धार केला. शरभंग मुनीचा उद्धार केलेला आहे. पुढे गेल्यानंतर महाराज राक्षसांचे म्हणजे काही असे हाडांच्या राशी दिसू लागल्या आणि मुनींना प्रश्न केला हाडांच्या राशी का पडलेल्या आहे. मुनीने सांगितलं राक्षसांनी असणारे ऋषी मुनींना खाल्लेले आहे त्यांचे या ठिकाणी हाडांच्या राशी पडलेले आहे. हात उंच करून रामचंद्र प्रभूंनी प्रतिज्ञा केली मी राक्षसापासून असणारी पृथ्वी मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. प्रतिज्ञा केली प्रभू रामाने. पुढे चालता 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 एक दिवसचा प्रसंग आहे. अगस्ती महाराजांचे शिष्य सुतीक्ष्ण आणि सुतीक्ष्ण प्रभूला भेटले आणि प्रभूला सांगितलं प्रभू आम्ही 12 वर्ष अगस्ती महाराजांकडे कथा श्रवण करण्याकरता जात होतो. 12 वर्ष. अनेक श्रीमंत असणारी शिष्य मंडळी होती. जेव्हा आमचा असणारा निरोप समारंभ होता त्या प्रसंगी सगळ्या शिष्य मंडळींनी नाना प्रकारची दक्षिणा खऱ्या अर्थाने महाराजाला त्या ठिकाणी समर्पित केली. पण मी गरीब असल्यामुळे कुठली दक्षिणा अगस्ती महाराजाला देऊ शकलो नाही. त्यावेळेस महाराजांनी मला सांगितलं तू प्रभूचं दर्शन हीच दक्षिणा मला दे. त्याकरता प्रभू तुम्ही आलात ना माझ्या गुरुजींना भेटल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. त्यावेळेस त्या सुतीक्ष्ण नावाच्या शिष्याबरोबर राम लक्ष्मण सीतामाई निघाले. अगस्ती महाराजाला जाऊन सुतीक्ष्णजीने समाचार कळवला प्रभू गेले 12 वर्ष तुमच्या मुखातून ज्यांची आम्ही गुणगाथा खऱ्या अर्थाने श्रवण केले ते अयोध्येच्या सम्राटाचे राजा दशरथाचे सुपुत्र श्रीराम कनिष्ठ बंधू लक्ष्मण आणि सीतामाई आपल्या आश्रमामध्ये आलेले आहेत. अगस्ती महाराजाला आनंद झाला. धावत पळतच आले. राम लक्ष्मण सीतामाई अगस्ती महाराजांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवतात. दर्शन घेतल्यानंतर वेळ कमी आहे म्हटले 9:15 वाजत आले. आम्हाला पुढे मार्गक्रमण करायचं आहे पण आमचा तुम्हाला एक प्रश्न आहे की आम्हाला तुम्ही राक्षस मारण्याचे मंत्र सांगा. रामचंद्र प्रभूंनी 14 वर्ष वनवासाच्या काळामध्ये हे 3च प्रश्न केले. भारद्वाज मुनींना प्रश्न केला जाण्याचा रस्ता सांगा. वाल्मिकीजीला प्रश्न केला राहण्याचं ठिकाण सांगा. आणि अगस्ती महाराजाला प्रश्न करतायत आम्हाला राक्षस मारण्याचे मंत्र सांगा. हा प्रश्न अगस्ती महाराजांनाच का केला कारण 400 कोस समुद्राच्या पलीकडे असणारा तो रावण त्याला मारायचं आहे आणि हा समुद्र सागर प्राशन करण्याचं सामर्थ्य जगाच्या बाजारात फक्त अगस्ती महाराजांमध्ये आहे. एक दिवसचा प्रसंग उदाहरण तुम्ही ऐकलेलं आहे. आताती विताती आणि विरबल या तिघांनी काय केलं अन्न क्षेत्र चालू केलं. जसं चातुर्मासामध्ये पंढरपूरला अन्न क्षेत्र असतं मोफत अन्न क्षेत्र. एक राक्षस अन्न झाला एक राक्षस पाणी झाला आणि एक राक्षस अन्नदाता झाला. आताती विताती विरबल या तिघांनी अन्न क्षेत्र चालू केलं. अगस्ती महाराजांनी विचार केला कुठंतरी 2 घास खायचे म्हणून इथंच आपण भोजन करून घेऊया. एक राक्षस अन्न होता एक राक्षस पाणी होता एक राक्षस अन्नदाता होता. अन्न ग्रहण केलं. एक राक्षस अगस्ती महाराजांच्या पोटात गेला. नंतर पाणी ग्रहण केलं दुसराही राक्षस पोटात गेला.
ते बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले, गडबड करू लागले, तेव्हा पोटावून हात फिरवला अगस्ती महाराजांनी. पोटावून हात फिरवता क्षणी दोघही चक्काचूर झाले. अन्नदाता नावाच्या राक्षसाने मनात विचार केला, आपले दोघं मित्र तर संपले, आता नंबर आपलाच आहे. त्यांनी काय केलं, आता ही आपलाही नाश करणार, म्हणून त्यांनी समुद्रामध्ये उडी टाकून दिली. समुद्रामध्ये उडी टाकल्यानंतर अगस्ती महाराजांनी विचार केला, आता या राक्षसाला पकडायचं कसं. एवढा विस्तीर्ण व्यापक समुद्र, अथांग पाणी भरलंय. अगस्ती महाराजांनी संपूर्ण असणारा सागर, संपूर्ण समुद्र आपल्या ओंजळीमध्ये एक ओटून घेतला आणि ओंजळीमध्ये समुद्र एक वटून घेतला आणि आचमन केलं. संपूर्ण समुद्र प्राशन केला आणि त्या पाण्या मिळती तो राक्षस पोटात गेला आणि पुन्हा पोटावून हात फिरवला. हे तीनही राक्षस खरी अर्थाने जाग्यावरती गतप्राण झाले. अगस्ती महाराजालाच का प्रश्न, आम्हाला राक्षस मारण्याचे मंत्र सांगा. तो समुद्राच्या पलीकडे असणारा रावण नावाचा दृष्ट, त्याला मारायचंय. मग हा समुद्र प्राशन करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे त्यांनाच प्रश्न करायचा की आम्हाला राक्षस मारण्याचे मंत्र सांगा. एक असणारा साधारण प्रश्न पुन्हा केला की महाराज आम्हाला राहण्याकरता एखादं ठिकाण सांगा. म्हणून अगस्ती महाराजांनी पंचवटी असा असणारं एक ठिकाण सांगितलं. तिथं जाऊन तुम्ही खऱ्या अर्थाने विश्राम करा. त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू जातात, सुंदर पर्णकुटी बनवतात, विश्रांती करतात. आणि एक दिवस लक्ष्मणजीने रामचंद्र प्रभूला अलगत असा प्रश्न केलाय की प्रभू, ज्ञान कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात, माया कशाला म्हणतात, जीव ईश्वराचा भेद आम्हाला समजावून सांगा, वैराग्य कशाला म्हणतात. बसलेले असताना सहज प्रश्न करता क्षणी रामचंद्र प्रभूने सगळ्या प्रश्नांचे उत्तर लक्ष्मण दिलेले आहे. लक्ष्मणा, मैं अरु मोर तोर तै माया, आज ही बसकेने जीवन काया. लक्ष्मणा, मी आणि माझं याला माया म्हणतात. गोचर जह लगी मन जाई, सो सब माया जानी भाई. ज्ञान मन जाए कहू नाही, देख ब्रह्म समन सब माही. गोचर जह लगी मन जाई, सो सब माया जानी भाई. मैं और मोर तोर तै माया, जय बसकेने जीवन काया. मैं और मोर तोर तै माया. मी आणि माझ त्याला म्हणतात माया, मैं अरु मोर तोर तै माया. मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, या मोहाने आणि मायेने संपूर्ण जगाला खऱ्या अर्थाने नाडवलं. भल्या भल्याला सोडलं नाही. आणि इंद्र चंद्र को क्या क्या भये, सबको मालूम है जी.
नारद की भई नारदी ऐसी नौबत काजी अजब झटका माए काटवाया परमार्थ सबका अजब झटका माए काटवाया परमार्थ सबका अजब वा 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 फार काही सांगण्यासारखं असतं पण आपल्याला रात्र थोडी सोंग फार ज्ञान कशाला म्हणतात ज्ञान मान जो एक नाही देख ब्रह्म समान सबमाई सर्वत्र ब्रह्म दर्शन होणं हे खरं ज्ञान आहे जीव कशाला म्हणतात जो मायेच्या ताब्यात त्याला जीव म्हणतात आणि माया ज्याच्या ताब्यात त्याला शिव म्हणतात वैराग्य कशाला म्हणतात लक्ष्मणा रिद्धी सिद्धी सहित 3 गुणांचा त्याग जीवनामध्ये घडणं याला खरं वैराग्य म्हणतात आपल्याकडं वैराग्य नसतं आपल्याकडं वैताग असतो एका म्हाताऱ्या बाबाला जेवण झाल्यानंतर म्हटलं बाबा सुपारी खाता का बाबा म्हटले सोडून दिली म्हटले किती दिवसापासून सोडली म्हटले दात पडल्यापासून सोडली अरे दात पडल्यावर सुपारी सोडावी लागत नाही ती आपोआप सुटत असते एका तरुणाचं 40 वर्ष झाले पण लग्न होईना महाराज ते गावात जाऊन दौंडी पेटवायला लागलं हा पट्ट्या ब्रह्मचारी राहणार गावातले लोक म्हटले तुला पोरगी कोणी दाखवतं का म्हटले नावीलाच झाला म्हणून आता काय करणार अरे पोरगी देत नाही म्हणून ब्रह्मचारी राहणं वेगळं पण रोज संबंध दारात येतो पण नाही म्हणणं ते वेगळं वैराग्य रिद्धी सिद्धी सहित 3 गुणांचा त्याग सगळ्या प्रश्नांची उत्तरं लक्ष्मणाला रामचंद्र प्रभूने सांगितलेली आहे पुढे एक दिवसचा प्रसंग आहे लक्ष्मणजी एक दिवस बाणाला धार लावत होते आणि रामचंद्र प्रभू आणि सीतामाई बसलेले असताना तेवढ्यात एक दिवस रावणाची बहीण शूर्पणखा जोर जोरात आक्रोश करत त्या ठिकाणी आलेली आहे शूर्पणखा रावण के बहिणी दृष्ट हृदय दारुण जहिनी आक्रोश करत आली आणि रामचंद्र प्रभूला म्हणू लागली की तुमच्यासारखा सुंदर पुरुष या जगात नाही आणि माझ्यासारखी सुंदर स्त्री या जगात नाही रामचंद्र प्रभूला काय म्हणते ती तुम सम पुरुष न मम सम नारी ये संजोग ही रचा बिचारी हा योग कोणाचाही घडत नाही कोणाच्या जीवनात घडत नाही तुमच्यासारखा सुंदर पुरुष नाही माझ्यासारखी सुंदरी जगात नाही कामातुरा नामना भयम न लज्जा कामातुर झालेल्या स्त्रीला भय नसते आणि लज्जा सुद्धा नसते आणि ती सांगू लागी मी आजपर्यंत तात यावं लगी रहे कुवारी मी आजपर्यंत कुवारी राहिले कुमारी खोटं बोलली शूर्पणखा मग रामचंद्र प्रभूने सीतामाईकडे पाहिलं लक्ष्मणाकडे बोट केलं मग माझाही बंदूक आजपर्यंत कुवारा आहे कुवारा त्यावेळेस ती शूर्पणखा लक्ष्मणाकडे गेली लक्ष्मणजी म्हणू लागले तुम्ही माझ्याशी लग्न केलं तर तुम्हाला माझी रामाची आणि सीतामाईच्या चरणाची सेवा करावी लागेल तुम्हाला लग्न करायचं असेल तर रामचंद्र प्रभूशी करा प्रभूशी लग्न केलं तर मी स्वतः रामाची आणि तुमच्या चरणाची सेवा करेल ती शूर्पणखा पुन्हा रामाच्या जवळ जाते रामचंद्र प्रभूने तिला पुन्हा लक्ष्मणाकडे पाठवलं लक्ष्मणाने पुन्हा समजूत घालून प्रभूकडे पाठवलं प्रभूने पुन्हा लक्ष्मणाकडे पाठवलं आणि रामचंद्र प्रभूने लक्ष्मणजीला इशारा केला लक्ष्मणा ही शूर्पणखा मध्ये आसक्ती आसक्ती आसक्तीचा नाश केल्याशिवाय जीवनामध्ये भक्तीला जागा नाही इशारा केला प्रभूने हिचं नाग कान छेदन करा
इशारा करता क्षणी लक्ष्मणाने तिचं नाक कान कापून टाकलेले. नाक कान बिनु भय बिकरारा, नाक कान बिनु भय बिकरारा. तिच्या नाकातून आणि कानातून जशी गेरूची धारा वाहावी तशी रक्ताची धारा वाहू लागली. जनुस्रवसैल गेरू के धारा, जनुस्रवसैल गेरू के धारा. नाक कान बिनु भय बिकरारा, नाक कान बिनु भय बिकरारा. छेदन केलं. जशी गेरूची धारा व्हावी तसे रक्ताची धार वाहू लागली. ती खरदूषणा जवळ गेली. खरदूषणाने विचारलं तुझं नाक कोणी कापलंय, तुझा कान कोणी कापले. तिने सांगितलं अयोध्येच्या सम्राटाचे राजा दशरथाचे कनिष्ठ पुत्र लक्ष्मणाने माझं नाक कान छेदन केलेलं आहे. शूर्पणखाने आपलं खरदूषणाने 14,000 सेना एकत्र केली. महाराज राम लक्ष्मणाचा वध करण्याकरता 14,000 सेना एकत्र केली. युद्धाला सुरुवात. जिला नाक नाही, जिला कान नाही. कान म्हणजे श्रुती, कान म्हणजे वेद. अरे जो वेदाला डावलून मार्गक्रमण करतो त्याचा कधी विजय होणार नाही. म्हणून या आसक्तीला, या शूर्पणखेला पुन्हा केलं. 14,000 सेना पाठीमाग. जोर जोरात आवाज करू लागली सेना. नाना वाहन नाना कारा, नाना युद्ध कर घोरा मारा. शूर्पणखा के करलिनी असुबरूप श्रुती नासा हिंडे. इकडं रामचंद्र प्रभूच्या दिशेने अनेक धनुष्यबाण येतात. अनेक बाण येताना रामचंद्र प्रभूने सगळे त्या बाणाचे तुकडे 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 करून टाकले. रामचंद्र प्रभूने आवाज दिला सावधान, सावधान होई धाये जानी सबला राती. लागे वर्षण राम परास्त्र सब हाती. आक्रमण. खर दुसऱ्याची सेना प्रभूशी झटपट करते. रामचंद्र प्रभू धनुष्य येता क्षणी त्याचे तुकडे तुकडे करून टाकतात. प्रभूने अनुसंधान केलं. सर्व शक्ती एकवटली प्रभूने आणि अंतःकरणातून सर्व शक्ती एकवटून एका धनुष्यातून बाण सुटला. तो खरदूषणाचा जाऊन लागला. खरदूषण जागेवरती जाऊन पडला. हे राम, खरदूषणाचा वध झाल्यानंतर सगळ्यांनी रामचंद्र प्रभूचा जय जयकार केला. बोलिए रामचंद्र भगवान की. खरदूषणाचा वध झाला. शूर्पणखा रावणाकडे गेली. दारू पितोस, झोपा काढतोस आणि तिने प्राप्त झालेलं राज्य, अधर्माने मिळवलेला पैसा, अविवेकाने संपादन केलेली विद्या कधीच कामाला येणार नाही. रावण म्हणू लागला तुला एवढा क्रोधाने बोलायचं कारण तरी काय? तुझे नाक कोणी कान कोणी कापले? सांगितलं लक्ष्मणाने, अयोध्येच्या सम्राटाचे सुपुत्र.
खर दूषणाचा वध झाला ही वार्ता कळता क्षणी रावण मनात विचार करतो, खर दूषणाची माझी ताकद जर सारखीच आहे, मग त्यांचा जर वध होऊ शकतो, तर मग तू मनात विचार कर दादा, तुझा सुद्धा नंबर उद्या लागणारच आहे, आजचा दिवस जाऊ द्या. रावणाला रात्रभर झोप आली नाही, महालामध्ये चिंता करतोय. लक्ष्मणजी ज्यावेळी कंदमुळे फळं आणण्यासाठी वनात गेलेले आहे, तेवढ्यामध्ये इकडे रामचंद्र प्रभू सीतामाईला म्हणतात, या अरण्यामध्ये नाना प्रकारचे राक्षस वास्तव्य करतात, मी थोडीशी मनोहर अशा पद्धतीची एक लीला करणार आहे, तुला विनंती आहे तू अग्नीमध्ये वास्तव्य करायचं आहे. खरी सीता अग्नीमध्ये वास्तव्याला आहे. लक्ष्मण यह मर्म न जानही, लक्ष्मणाला सुद्धा हे मर्म माहित नाही. मी तुम्हाला असा प्रश्न करतो, जी सीता एका हाताने जे 10,000 मल्लांना धनुष्य उचलत नव्हतं, ते धनुष्य एका हाताने उचलत होती, दुसऱ्या हाताने त्या धनुष्याच्या खाली सारवून घेत होती, ते धनुष्य रावणाला उचलल का? नाही, ती सीता रावणाला उचलल का? उचलल का? किती ताकद आहे सीतामाईची. 10,000 मल्लांना जे धनुष्य उचलत नव्हतं, सीतामाई एका हाताने उचलत होत्या, दुसऱ्या हाताने धनुष्याच्या खाली सारवून घेत होत्या. ती सीतामाई रावणाला कदापि उचलणार नाही. आणि सीतामाईने आजपर्यंत हरण पाहिलं नव्हतं गो, एकही हरिण पाहिलं नाही. इथं खरी सीता अग्नीत वास्तव्याला आहे. हरिण सुद्धा मायावी आणि सीता सुद्धा मायावी, पण ही गोष्ट लक्ष्मणाला माहित नाही. प्रकार काय घडला? रावण बरोबर 9ला 5 कमी असताना मारीचाच्या समोर आला आणि मारीचाला विनंती करू लागला, तो कपट मृग धारण कर, मी त्या राजवधूला घेऊन पळून जातो. त्यावेळेस रावणाची नम्रता ही मारीचाच्या धोक्याला कारणीभूत आहे. काही लोकांचं झुकणं धोक्याचं असतं महाराज. अंकुश जर खाली वाकला, हत्तीने समजून घ्यायचं आपल्याला मार खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. धनुष्य जर वर होऊन खाली वाकला, तर समोरच्या व्यक्तीने समजायचं की आपल्याला आता बाण लागल्याशिवाय सोडणार नाही. हा मांजर टपून बसलेली असते, तिने जर मान खाली टाकली ना, उंदराने समजून घ्यायचं आता आपण राम बोलो भाई मुक्काम पोस्ट मसन खाई, आता आपला नंबर लागणार आहे. मारीचाला तो शरण आला आणि सांगू लागला, तो वृषमुख पर्वतावर एक सुग्रीव नावाचा वानर राहतो, त्याच्याशी मैत्री करा, तुम्हाला खऱ्या अर्थाने सीता देवीचा शोध तो लावून देईल. एवढं सांगून रामाच्या समोर शबरी मातेने योगाग्नीने आपला देह जाळून भस्म केला. आणि त्या ठिकाणून रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी पुढे निघतात. राम लक्ष्मण शबरी मातेच्या आश्रमातून पुढे आपल्या प्रवासाला निघालेले आहे. शबरीचा आश्रम, शबरीची कुटिया पवित्र झाली. हरिचलनी शबरी माता खऱ्या अर्थाने लीन झालेली आहे. आता आपण या ठिकाणी थांबून घेऊ. रामकृष्ण हरी. आपली वेळ बरी झालेली, जवळजवळ 9:30 वाजले. अर्ध्या तासाने थोडस अतिक्रमण झालं. जाऊ दे, आता आपला एकच दिवस राहिला. तशी कथा करायची म्हटली ना महाराज, आता श्रावण बाबा आपल्या कथेमध्ये आहे. 4 घंटे मराठवाडा विदर्भामध्ये आम्ही त्या कन्नड तालुक्यामध्ये बरकतपूरला 3 वर्ष कथा केली महाराज. 4 घंटे कथा चालायची, 4 घंटे, तरी लोक हलत नव्हते. मग मी मध्ये थोडी फॅसिलिटी काढली, अर्धा तास चहा पान करण्याकरता सुट्टी देऊन टाकायची. आपल्याकडे जास्त कथा श्रवण करण्याचे म्हणजे बसायची आपल्याला सवय नाही आहे, पण तरी पण गेले 6 दिवसापासून भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये कथा या ठिकाणी आपली संपन्न होते. सर्वच परिसरातील भाविक मंडळी, श्रोते मंडळी अंतकरणातून खऱ्या अर्थाने
सहभाग घेऊन खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढवतायत। आदरणीय या असणारे लॉन्चचे मालक आमचे बाबाजी भाऊ मढे यांनी फार मोठं अंतकरण दाखवून आदरणीय पितृतुल्य रंगनाथ बाबांचं असणारं सहकार्य घेतलं। म्हटले महाराज आपल्याला असं असं करायचं, मग काय करावं लागेल? त्यांनी खऱ्या अर्थाने चालता बोलता खऱ्या अर्थाने आमचा पत्ता दिला। ते पाहायला चालले घरी, बाबा नेमका दिसतो केवढा खुजा आहे का ठेंगणा आहे, आणि खऱ्या अर्थाने त्या योगे खऱ्या अर्थाने हे असं नियोजन भव्य दिव्य अशा स्वरूपाचं झालं। 3 दिवसापूर्वी पवनपुत्र हनुमंतरायची असणारी मूर्ती प्राण प्रतिष्ठा होऊन मंदिरामध्ये विराजमान झाली आणि 7 दिवसाचा असणारा हा संगीत तुळशी रामकथा सोहळा आपला या ठिकाणी संपन्न होतो आहे। परिसरातील श्रोते मंडळी, भाविक मंडळी, माता भगिनी, पुरुष बांधव सर्वांनी खऱ्या अर्थाने यथोचित अशा पद्धतीचं सहकार्य या कार्यासाठी केलेलं आहे। एकदा टाळी वाजवा या सर्व असणाऱ्या श्रोते मंडळीसाठी। वा वा वा। आणि व्यासपीठावरती विराजमान असणारी सर्व संत मंडळी, आज ज्यांची परम उपस्थिती आपल्या कार्यक्रमासाठी माझे हृदय विद्या सन्मित्र भागवताचार्य कीर्तन केसरी श्रावणजी महाराज जगताप विसापूरकर आदरणीय महाराजांची परम उपस्थिती आपल्या कार्यक्रमात आहे। आदरणीय आमचे असणारे दत्तात्रयजी महाराज साळवे, एकदा टाळी वाजवा सर्वांसाठी। वा वा वा। सुंदर अशी तबल्याची साथ करण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवून ही मंडळी या ठिकाणी हजर झालेली आहे। आदरणीय परमश्रद्धेय आमचे सोमनाथजी महाराज मृदंग सम्राट सोमनाथजी महाराज बोराडे महाराजांची उपस्थिती आहे। आमच्या सर्वांचं असणारं प्रेमाचं व्यक्तिमत्व माऊली महाराज घनगाव महाराजांची उपस्थिती कार्यक्रमासाठी आहे। सिंतची साथ करणारे अप्रतिम अशा पद्धतीची साथ ज्यांनी गेली 2-4 दिवस केली। 2 दिवस माझे परमस्नेही हृदय विद्या सन्मित्र विनोदजी महाराज शिंदे त्यांनी 2 दिवस या ठिकाणी सेवा दिली। आमच्या सानप महाराजांची परम उपस्थिती गोड साथ केलेली आहे। तबल्याची साथ करण्याकरता पहिले 2-3 दिवस परमस्नेही समाधानजी महाराज, नंतर आदरणीय परमश्रद्धेय ज्यांचं चांदवडला गुरुकुल आहे परमस्नेही अर्जुनजी महाराजांची उपस्थिती आपल्या कार्यक्रमात आहे। रामरत्न साऊंडचे असणारे मालक त्यांची उपस्थिती आपल्या कार्यक्रमासाठी आहे। माझ्या उजव्या हाताला आदरणीय बाळकृष्णजी महाराज, आदरणीय आमचे दीपकजी महाराज, ही सगळी संत मंडळी आपल्या गावातली, विशेषतः सगळी हाडाची वारकरी सर्व भजनी मंडळ, आमचे विनेकरी महाराज, आदरणीय परमश्रद्धेय रंगनाथ बाबांची उपस्थिती 6 दिवसापासून आपल्या कार्यक्रमात आहे। आमचे बाळू मामा नवले 5-6 दिवसापासून उपस्थित आहे आणि विशेषतः आज आपल्या कार्यक्रमामध्ये बाळकृष्णजी महाराज झालटे आदरणीय महाराजांची उपस्थिती 3 दिवसापासून आपल्या कार्यक्रमात आहे। सोनेवाडीकर सर्व असणारं भजनी मंडळ आज आपल्या कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थित आहे। आमचे सदू भाऊ महाराज त्यांची उपस्थिती आहे। आदरणीय आमचे दादा जे हरिबर का दादा दादांची उपस्थिती आहे। दुसरे आदरणीय आमचे चांगदेवजी महाराज ढाकणे, आदरणीय चांगदेव बाबांची उपस्थिती कार्यक्रमामध्ये, एकदा टाळी वाजून त्यांचा सन्मान करा। वा 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 वा। आपल्या कार्यक्रमामध्ये निंबाळ्याची भजनी मंडळ, माझे परमस्नेही आमचे साहेबराव भाऊ देवरे, संपूर्ण त्यांचा असणारा वारकरी परिवार आपल्या असणाऱ्या कथेमध्ये आज खऱ्या अर्थाने उपस्थित आहे। त्यांना सर्वांना धन्यवाद आहे। बरीच परिसरातून आलेली भाविक मंडळी, दूर दूरून आलेली, आमचे विशाल महाराज आहे, विशाल महाराज दवंडी न्हाणावे येऊन आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवण्याकरता आलेले। 5-6 दिवसापासून आमच्या सुंदर भाऊंचा डिजिटल साऊंड सिस्टम उपलब्ध आहे, त्यांना धन्यवाद।
वा वा वा. आज आपला कार्यक्रम आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आणि आपण गेल्यानंतर सुद्धा संपूर्ण जगाला हा कार्यक्रम दिसेल की या जिजाऊ लॉन्सचे मालक बाबाजी भाऊ मढे यांनी आपल्या पित्याच्या आशीर्वादाने, संपूर्ण संतांच्या आशीर्वादाने आणि हनुमंतरायच्या प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने भव्य दिव्य अशा स्वरूपाचा हा रामकथेचा उत्सव या ठिकाणी संपन्न केलेला होता. हा उत्सव प्रत्येक माणसाला आहे तोपर्यंत बघायला मिळेल. जो चॅनल आपल्याला आज या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी उपलब्ध आहे, माऊलीचा दास, आदरणीय भाऊंची उपस्थिती या कार्यक्रमासाठी आहे. सर्वांना विनंती आहे यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटी दाबायला विसरू नका. एकदा बेल ऐकवा ना दादा. वा वा वा. भाऊंना खऱ्या अर्थाने धन्यवाद आहे. सर्वांच्या एकोपीने लाभलेलं कार्यक्रमाला सौंदर्य, आपली सेवा या ठिकाणी संपलेली आहे. उद्या सर्वांनी बरोबर 7 वाजता एकत्रित यायचंय. उद्या लंका दहन, रावणवध आणि राम राज्याभिषेक हा कथाभाग संपन्न होणार आहे. हा आज आपल्या कार्यक्रमासाठी नाथ ब्रह्म महिला भजनी मंडळ मनमाड, एकदा टाळी वाजवून सन्मान करा या मंडळाचा. वा वा वा. दररोज आपल्या कथेमध्ये आपल्या मनमाड गावचं एक एक भजनी मंडळ उपस्थिती लावतंय. हरिपाठाचा विशेष आनंद त्यांनी जीवनामध्ये लुटलाय. परवाच्या कथेमध्ये ब्रह्मचितकला भजनी मंडळ येऊन गेलं. आज नाथ ब्रह्म भजनी महिला भजनी मंडळ या मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. आपली कथा या ठिकाणी थांबलेली आहे. 1 मिनिट मी आदरणीय श्रावण महाराजाला मी विनंती करेल की 2 शब्दामध्ये आम्हा सर्व भाईबेकांना उशीर जरी झाला असेल तरी आशीर्वाद द्या. आरती होऊन आपली सेवा संपणार आहे. आणि तुम्हाला सर्वांना कळकळीची एक विनंती, उद्या येताना सर्वांनी दक्षिणा घेऊन यायची आहे. मी काल तुम्हाला बोललो नाही, स्वयंवर झालं तरी कोणी दक्षिणा दिली नाही. उद्या दक्षिणा कोण कोण घेऊन येणार त्यांनी हात वर करा. मला माहित नव्हतं कोण कोण दक्षिणा देणार आहे. दक्षिणा देणाऱ्यानेच हात वर करा. किती द्यायची तुम्ही म्हणसाल महाराज 500 स्वीकार केल्या जाईल. 200, 100, 50. अहो मी लय मोठा माणूस आहे, नको तुमची मला दक्षिणा. दिली तर घेतल्या जाईल. 10-20 हजार दिले तुम्ही तर मी नाही म्हणणार नाही. पण उद्या येताना प्रत्येकाने दक्षिणा घेऊन यायची आहे. जो कोणी दारू पित असेल त्यांनी एक बाटली घेऊन यायची, महाराजा समोर ठेवायची. महाराज ही तुम्हाला दक्षिणा. उद्यापासून मी दारू पिणार नाही. कोणी तंबाखू खात असेल तर पुडी घेऊन यायची, माझ्या समोर ठेवायची. ही तुम्हाला दक्षिणा. मी उद्यापासून तंबाखू खाणार. आपल्याला उद्या रावण मारायचा, हा व्यसनरूपी रावण मारायचा आहे. एक जरी माणूस दारू पिण्याचा बंद झाला, तंबाखू खाण्याचा बंद झाला, विडी सिगारेट ओढण्याचा बंद झाला, तर आपल्या कार्यक्रमाचा खर्च मिळाला समजा. सर्वांनी दक्षिणा घेऊन यायचे. आदरणीय महाराज या ठिकाणी 2 शब्दामध्ये सर्वांना आशीर्वाद देतील. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधकी शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने
रामभक्त हनुमंतरायाच्या पदस्पर्शानं, दत्तात्रय प्रभूंच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी, लहरीनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी, वैकुंठवासी निवृत्ती बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी, वैकुंठवासी रामदास आप्पा यांच्या पदस्पर्शानं ही पावन झालेली पुण्यभूमी, तीर्थक्षेत्र सिंगवे आणि जिजाऊ लॉनचे मालक आदरणीय आमचे बाबाजी भाऊ मढे, एकदा टाळी वाजवूया त्या मढे परिवाराकरता की अत्यंत या लॉन्समध्ये आल्याबरोबर एक भव्य आणि दिव्य स्वरूपाचं मंदिर पाहायला मिळतं. ज्या मंदिराची संकल्पना कशी केली असेल त्या परिवाराला माहिती, पण या पंचकृषीमध्ये, या तालुक्यामध्ये, या परिसरामध्ये असं जे मंदिर नाही, असं या परिवाराने मंदिराची स्थापना केली. त्या टाळी वाजूया मस्तपैकी, अत्यंत छान. हनुमंतरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळाही संपन्न झालेला आहे आणि म्हणून 7 दिवस अत्यंत आपल्याला ज्या रामभक्तांचं मंदिर बांधलेलं आहे त्या रामकथा आम्हाला ऐकायला मिळावी, रामभक्ताचं चरित्र आम्हाला ऐकायला मिळावं. ज्या रामभक्ताचं ज्यांनी ज्यांनी चिंतन केलं, आज आपण जटायूचा उद्धार ऐकला की ज्या जटायूने आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत भगवत साधना केली, त्या साधनेचं फळ काय मिळालं आपल्याला, उद्धार पाहायला मिळाला. आपल्याला जटायूचा उद्धार झाला, नंतर शबरी मातेचा उद्धार झाला, आपल्याला त्या चरित्रातून ऐकायला मिळालं. नुसती चरित्र रामकथा ऐकू नका, ज्या चरित्र ऐकून, जी रामकथा ऐकून कधीतरी आमचाही उद्धार व्हावा अशा भावनेनं आपण कथेला आलं पाहिजे. बरं का, शबरीचा उद्धार जर होऊ शकतो तर आम्ही सामान्य मावल्या आलो होत कथेला, आमचाही कधीतरी उद्धार व्हावा. जटायूचा उद्धार होतो, इथं पक्षाचा उद्धार जर होऊ शकतो तर आमचाही उद्धार होईल. या न्यायाने ज्यांची रामकथा आपण अत्यंत 6 दिवस झाले श्रवण करत आहात, महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार, अत्यंत गोड रामायणाचार्य, अत्यंत गोड वाणी. खरं तर आम्ही जीवाचे जिवलग मित्र आहे. गाडीमध्ये कीर्तन संपलं की आम्ही एकमेकांना फोन करतो, प्रवास सुरू झाला. पण अत्यंत छानसा स्वभाव, अत्यंत विनोदी स्वभाव, अत्यंत गोड वाणी, अत्यंत गोड आवाज. हरिभक्तपरायण रामायणाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण श्याम महाराज ठमरे श्री महाराजांकरता आपण एकदा जोरदार टाळी वाजूया मस्त. उद्या अत्यंत 3 प्रसंग आपल्याला कथेमध्ये ऐकायला मिळणार आहेत. उद्याचा शेवटचा दिवस आहे रामकथेचा. आपण सर्वांनी या, परवा काल्याचं कीर्तन आहे आणि म्हणून अत्यंत खरं तर ही भूमी, या भूमीला आमची पहिली कथा झालेली आहे, श्रीमद भागवत कथा. वा, शेना महाराजांचे सगळे जनसेवक भक्तगण, आमचे दीपक माऊली, आमचे बाळा माऊली, अत्यंत गोड. आमच्या सीताराम भाऊंच्या तिथे आमचे निवासस्थान असायचं, अण्णा भाऊंच्या तिथे निवासस्थान असायचं, अत्यंत छान. खरं तर हा परिसर अत्यंत भक्तिमय झालेला आहे आणि त्या भक्तिमयाला ज्यांनी प्रोत्साहन दिलं, ज्या कथेला आदरणीय आमचे रंगनाथ बाबा असतील, माझे आलेल्या मायबापाला विनंती, या स्टेजवरील सगळी जेवढी गुणवान एकदा टाळी वाजवाय त्यांच्याकरता मस्तपैकी छान. चिंत वाजवण्याकरता जसा जसा प्रसंग रंगेल तसे तुम्हाला सूर ऐकायला मिळतील. कधी एखादा विनोद हास्य झालं तर मधूनच ते बरोबर आपल्याला, आपण ऑटोमॅटिक हसू शकतो. असं हसण्याचं ज्यांनी अत्यंत गोड, जसं समयाला जसं जसा प्रसंग गेला आदरणीय आमचे सानप बाबा करता टाळी वाजूया आपण मस्तपैकी छान. अत्यंत गोड तबला वाजवण्याकरता आमचे दत्ता बाबा आहे. सगळे सुंदर असा साऊंड आहे बरं का आमच्या सुंदर भाऊंचा. टाळी वाजवा आमच्या सुंदर भाऊ करता. आणि महाराजांनी सांगितलं, माऊलीचा दास या यूट्यूब चॅनलचे मालक आमच्या कृष्णा दादा करता टाळी वाजूया आपण मस्तपैकी. आज ज्याने शबरी मातेचं पार्ट घेतलं त्या माऊली करता एकदा टाळी वाजवा मस्तपैकी छान. हे बघा, तुका म्हणे नाचू निर्लज्ज होणी नाही माझी म्हणे तुझा भाव. आपण हसत होतो, आपल्या हसणं पण ते आनंद घेत होते. शेवटच्या टायमाला असं वाटत होतं, हे बाबा सांगत होते लक्ष्मणजीला ते बोर आवडत नव्हते पण बोर घेतलं होतं लक्ष्मणानं. असं वाटत होतं आता लक्ष्मण बॅ खाऊन घेता की काय, पण राईट बरोबर फेकून दिलं तेवढ्या रागाने. वा, एकदा रामा करता ज्यांनी पार्ट घेतला लक्ष्मण, एकदा टाळी वाजवा मस्त बघायच्या. वा, खूप छान. खूप छान. खरं तर ही झोपडी सजवण्याकरता, ही कुटिया सजवण्याकरता ज्यांनी कष्ट घेतले, एकदा टाळी वाजवा त्या लेकरांकरता मस्त. दादांचं काय नाव?
धनंजय भाऊ. का एकदा धनंजय भाऊ करता वा. टाळी वाजा हा मस्त बघ. शबरीला माहिती नव्हतं इकडं जायचं का तिकडं जायचं ते बरोबर खून व्हायचे. बाबांनी सांगितलं आता देवाला तिथं थांबवा बरोबर अत्यंत छान होते. आपल्याला छान छान होते बघा. वेळ झालेली आपल्याला पुढे बोत करणे आहे. काय म्हणशील बाबा अरे तुला बोलायला लावलं का कथा करायला लावला पण खूप छान आहे खरं. ते संगीत म्हटलं की खूप